भक्ती विजय कथासार अध्याय पहिला. भगवान विष्णूंची कलियुगातील अवतार योजना. श्री गणेशाय नमः. श्री सर्वशते नमः. श्री गुरुभ्याय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याय नमः. हे भीमाच्या काठी विहार करणाऱ्या भगवंता, तू भक्तवत्सल्य आहेस, कृपेचा सागर आहेस. तू अनेक रूपांनी नटलेला आहेस. तू चराचराला व्यापून सर्वाहून निराळा आहेस. व्यक्ती अव्यक्त सर्वत्र तुझेच सत्ता आहे. मी तुला नमस्कार करतो. गणपती आणि सर्वशक्ती ही सुद्धा तुझीच स्वरूपे आहेत, त्यांनाही माझा नमस्कार. आता तुझ्या सप्रेम नमस्काराने हा दुर्धर भवसागर तरून जाणाऱ्या तुकाराम महाराजांना नमस्कार करतो. महाकवी व्यास, वाल्मिकी, परशुराम, गुरु शुक, नारद, शुक्राचार्य, जैमिनी आदी श्रेष्ठांना वंदन करतो. ज्यांनी कलियुगात अवतार घेऊन असंख्य जडजीवांचा उद्धार केला, त्या संतजनांना माझा नमस्कार. संतजन हो, गरिबांच्या घरी काही मंगलकार्य असेल तर श्रीमंत लोक त्याला मदत करतात. त्याप्रमाणे मी हा भक्ती विजय ग्रंथ प्राकृत लिहिण्यास घेतला आहे. तरी कृपादृष्टी ठेवून हे सत्कार्य सिद्धीस न्या अशी नम्र विनंती करतो. मी अल्पमती आहे. मला काव्य ग्रंथादिकांचे श्रवण पठण घडलेले नाही. मला संस्कृत बोलता येत नाही. मी ग्रंथांना काय करणार, ग्रंथरचना काय करणार. पण तरीही जे भक्त चरित्र सांगतात त्यांच्यावर श्रीहरी प्रसन्न होतो, असे शंकरांनी भविष्योत्तर पुराणात सांगितले आहे. म्हणून मी हे धाडस करीत आहे. ज्याने उपमन्यूला क्षीरसागर दिला तो दीनदयाळू उदार परमेश्वर या सत्कारी मला मदत करील अशी माझी श्रद्धा आहे. मी बहुश्रुत नाही. मला व्याकरण आदी भाषाज्ञान नाही. माझ्याकडे एकनाथ, नामदेव, मुक्तेश्वर, वामन पंडित, श्रीधर, बोधराज, रामदास, गणेशनाथ, केशवस्वामी, कबीर, ज्ञानेश्वर यांच्यासारखी रसाळ व प्रसादिक वाणी नाही. त्यांच्या ग्रंथ श्रवणाने अज्ञाजन ज्ञानवंत होतात. म्हणून त्या उद्योजक संत कवींना मी या ग्रंथारंभी भक्तिभावाने वंदन करतो. गंगेशी तद्रूप होताच ओहळा नाही, पवित्रता येते. त्याप्रमाणे आपणही मला आपल्या आत मिसळून घ्या आणि पवित्र करा. मी अल्पमती असतो तरी आपल्या कृपाप्रसादाने हरिभजनांची चरित्रे सांगून लागल्यावर तो भक्तभूषण रुक्मिणी रमण श्रीहरी माझ्यावर प्रसन्न होऊन कृपा करील, यात काय नवल. आता ज्यांच्या गोत्रात माझा जन्म झाला त्या वसिष्ठांना वंदन करतो. सर्व तीर्थाहून श्रेष्ठ असलेल्या माता पित्यांचा ला नमस्कार करतो. आपल्या मात्र पितृकुळांचे पंढरीनाथच दैवत आहे. त्या देवादी देवाला मी वंदन करतो. सागराचे पूजन केल्याने सर्व नद्या संतुष्ट होतात. पृथ्वी प्रदक्षिणा केल्याने सर्व तीर्थाटनाचे पुण्य प्राप्त होते. त्याप्रमाणे एका पांडुरंगाची उपासना केल्याने सर्व दैवत्य प्रसन्न होतात. तो बुद्धिमान चक्रपाणी असे वदविल तशी ग्रंथरचना होईल. ती चरित्रे तुम्ही आवडीने ऐका. आता आपण म्हणाल, महिपतीने हा ग्रंथ आपल्या बुद्धीने लिहिला आहे. पण कृपा करून तसा संशय घेऊ नका. उत्तर प्रदेशात नाभाजी नामांचा एक थोर संत होऊन गेला.
त्याला ब्रह्मदेवांचा अवतार मानतात. त्यांनी गुलहरी भाषेत संत चरित्र मोठा ग्रंथ लिहिला. तो मान देशातील उद्धव चिदानंद यांनीही भक्तिचरित्र लिहिली आहेत. त्या दोघांचा समन्वय करून मी भक्तिविजय ग्रंथाला आरंभ केला आहे. या ग्रंथाला पांडुरंगाची प्रेरणा व आशीर्वाद आहे. तुम्ही संत मंडळी साक्षात ईश्वरामूर्ती आहात. तुम्ही माझ्या विनंतीला मान ठेवून हे माझे प्राकृत्य भाषण मान्य कराल अशी मला आशा वाटते. तुमच्या कृपा प्रसादाने हा ग्रंथ मान्य होईल. आता कृपा करून या रसाळ भक्ती कथा श्रवण करा. श्रीकृष्णाचा अवतार संपल्यावर कलियुगांचा दुर्भाव झाला. यज्ञ याग दानधर्म वर्णश्रम धर्म इत्यादिकांचा लोप झाला. गुरुसेवा मातृपितृसेवा पुण्यश्रवण हरिकीर्तन तपचरण सत्य न्याय नीती यांची उपेक्षा होऊ लागली. राजे व प्रजा दुराचार करू लागल्या. त्यामुळे कुल स्त्रिया भक्त संत सनातन साधूजनांना त्रास होऊ लागला. अशा प्रकारे कलीने निर्दानतेने सर्वांना पिडले. सर्वत्र पाप वाढू लागले. तो पाय आपभार असह्य होऊन धरत्री कंपमान होऊ लागली. तेव्हा वैकुंठाधिपती भगवान विष्णूने आपल्या भक्तांना व देवांना पाचारण करून आपले मनोगत व्यक्त केले. तो म्हणाला, पृथ्वीवर खूपच पाप वाढले आहे. असत्य व अज्ञानांचा अंधार पसरला आहे. यज्ञ याग माने पडले. ब्राह्मणांनी सत्कर्म टाकले. अनाचार वाढला म्हणून सर्व लोक दुःख भोगत आहेत. मी पूर्वी अवतार घेऊन दुष्ट दैत्यांचा संहार केला. पृथ्वी निर्वैर केली आणि आता बुद्ध होऊन स्वस्थ बसलो आहे. तेव्हा तुम्ही सर्व भक्तांनी मृत्यूलोकी अवतार घेऊन लोकांचा उद्धार करा. माझी जितकी पुरातन महाक्षत्रिय आहेत त्यांना उजळा व त्यांचे महात्म्य वाढवा. माझ्या भक्तींचे पुनर्जीवन करा. रामावतारात वामन होऊन कृष्णावतारात यादव व गोपी होऊन तुम्ही माझ्या कार्यात मला सहकार्य केले. तेव्हा आत्ताही भक्तरूपाने माझी कथा कीर्तने करून माझ्या भक्तींचा माझ्या नामाचा महिमा वाढवा. लोकांना सन्मार्गाचा उपदेश करून त्यांचे कल्याण करा. न्यायनीतीने धर्म वृद्धिगत होईल असे करा. मी तुमच्यासाठी सगुण झालो हो, नाहीतर मला कोणी विचारतो. तुम्हा भक्ता वाचून मला कोणीही जीवलग दिसत नाही. तुम्ही मला यथार्थ जाणता. माझ्यावर मनपूर्वक प्रेम करता. तेव्हा तुमच्याशिवाय माझे उत्तम कीर्तन दुसरे कोण करणार. ते ऐकून सर्व उपस्थितांचे हृदय भरून आले. त्या समस्त भक्तांनी श्रीहरीचा जय जयकार केला व म्हणाले, देवा तूच आमचे जीवन आहेस. तूच आमचा आश्रय आहेस. तेव्हा तू सांगशील त्याप्रमाणेच आम्ही अवतार घेऊ. लोकांना भक्तीला लावू. तेव्हा श्रीहरी म्हणाला, तुमची वचने ऐकून मला प्रसन्न वाटत आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. उद्धवा